सांगली आणि कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शनची जबाबदारी आसिफ टिपूभाई इनामदार यांना देण्यात आली। तसेच सांगलीतील AIMIM पक्षात जाहीर प्रवेश व पदनियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। सांगली शहर विकासाच्या माध्यमातून शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी व नागरिक हितासाठी सांगलीत ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या वतीने सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्याचे नेतृत्व सांगली शहर कोऑर्डिनेटर टिपूभाई इनामदार व महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्लाह काझी यांनी केले। या कार्यक्रमात अबू गडेकर, हाफिज मुबारक मदारी तसेच हाफिज रमजान, हाफिज पठाण, जेद शेख, महाराज रवींद्र कुदळे, सलाउद्दीन मेहबूब नदाफ, सत्यजित कराडकर महाराज तसेच साहिल खाटीक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी AIMIM पक्षात अधिकृत प्रवेश केला। शफीउल्लाह काझी यांच्या हस्ते सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला। जय भीम। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहीर केला। त्याच अनुषंगाने आज सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एक कार्यकर्ता आढावा बैठक आमच्या आसिफभाई इनामदार उर्फ टिपू इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या सांगली शहरामध्ये आज आयोजित करण्यात आला। त्या आयोजित कार्यक्रमासाठी आज मी शफीउल्लाह काझी, महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या कार्यक्रमाला या संबोधित करण्यासाठी आलो होतो। आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला। येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने सांगली शहरामध्ये आपण किती प्रभाग लढवणार आहोत, किती आपली तयारी आहे याचा संपूर्ण आढावा घेतला। ठीक आहे, आज संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर पण आपण वार्डामध्ये आमचे मतदारांची संख्या जास्त आहे, तिथपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आणि सांगली शहरामध्ये चांगल्या प्रमाणे MIM हा पूर्ण ताकदीने इलेक्शन लढणार आणि प्रत्येक प्रभाग जो आहे हा अनुकूल आहे असं नसतंच, परंतु जे प्रभाग आमच्यासाठी अनुकूल आहेत, ज्या प्रभागामध्ये MIM मागच्या 2017-18च्या इलेक्शनमध्ये निवडणुका लढलं त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रमाणात मतदान मिळालेलं होतं। त्यावेळेस पक्षही नवा होता आणि संघटनही त्यावेळेस कमकुवत होतं, पण आज याला बरेच वर्ष उलटून गेले, बरेच वर्ष लोटून गेलेले आहेत। आज 2024-2025च्या अनुषंगाने आज आपण पाहतोय MIM पक्ष मिरज असेल, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल आणि सांगली, मिरज, कुपवाड या शहरामध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचं एक जाळं या ठिकाणी आहे। याच अनुषंगाने आज सर्वांना सूचना दिल्या। येत्या इलेक्शनचा जो कार्यकाळ आहे 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत नामांकन जाहीर करायचं आहे, नामांकन भरायचं आहे। MIM पक्ष पूर्ण ताकदीने सांगली, मिरज, कुपवाडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढणार आहे, पूर्ण प्रभाग लढणार आहात आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवरती MIMचा झेंडा आम्ही फडकवणार आहोत।